आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोणिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येर ते बापुडे काय रंक भयाची पोटी दुःखाची रासी शरण देवासी जाता भले तुका म्हणे काय नोहे त्या करिता चिंतावा तो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चित्रोणाच्या आत्मजा वाक शुद्धी पावीची सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया भाष दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जनतया माश दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोक टाळ मृदंग श्रोते देखातया माश दंडवत ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवा विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की त्र्यंबकेश्वर भगवा मारुति हनुमान की जय हरा विठल 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 हरा विठल आलया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोणिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले कैलासवासी बबनराव माधवरावजी भंडारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या मातोश्री शबूताई, त्यांच्या धर्मपत्नी संगीताताई, त्यांचे दोन्ही बंधू सुहासराव पन्नालालजी, त्यांच्या भगिनी चंद्रकलाबाई, त्यांची मुलगी मनीषाताई, दोन्ही मुलं संदीप आणि सचिन, या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे हरिभक्तिपरायण परमस्नेही संग्रामजी बापू भंडारे यांनी दिलेलं हे निमंत्रण, भंडारे बापूच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ, या संबंधाने उपस्थित थोर मृदंगाचार्य तुम्हालाही वंदन, विनेकरी महाराज, भालदार चोपदार, इकडचे टाळकरी महाराज, इकडचे टाळकरी महाराज, गायनाचार्य अब्रे जगदाडे, संबळे
अश्विन महाराज, काशीनाथ पाटील, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांनाही वंदन. शूटिंगवाले, पत्रकार, आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे जे बाकेरावजी पाटील जाधव, या कार्यक्रमासाठी स्मरण करून देणारे राजाराम आप्पा, बापूसाहेब, पुढे बसलेले सर्व श्रोते, मायबाप, आई, बहिणी, वडीलधारी मंडळी, मान्यवर मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, भंडारे परिवाराचे नाते गोते, सुंदर साऊंड सिस्टीम, तुम्हालाही नमस्कार. या सर्व गोष्टीच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल 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 विठ्ठल. उपजे ते नासे, नासले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ईश्वर सृष्टीचा हा नियम आहे. जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे, उत्पत्ती त्याचा नाश. जे जे दिसतंय आपल्याला, बरं का रोहिदास, ही सगळे एक दिवस जाणार आहे. आलिया आकारा अवघे नासे, आलिया आकारा अवघे नाचे, आलिया आकारा अवघे नाचे. नासिवंत हा येथील पसारा, येथील हे पसारा, नाशिवंत हा येथील पसारा. येथील पसारा, हा आलिया आकारा नाशिवंत, आलिया अवतारा नाशिवंत. नासिवंत येथील पसारा, आलिया आकारा अवघे नासे. बस, जे आकारा काय ठोकून देत जाऊ, असे टोकाटाक्यात चालू आहे. ते म्हणते आलिया आकारा नाशिवंत. मी काय ऐकलं नाही का तुमचं? काय घसाट्या सही करता, नीट ऐका. पण नासिवंत येथील पसारा, आलिया आकारा अवघे नासे. बस, जे दिसतंय आपणाला त्याचा एक दिवस नाश आहे, ठरलेला आहे. उत्पत्ती, नाश, जन्म, मृत्यू, हे ईश्वर सृष्टीचे नियम आहे. पान पिकलं झाडाचं की ते गळत असतं, हे सर्वांना माहिती आहे. पण जेव्हा हिरवगार पान गळतं त्याच्याबद्दल वाईट वाटतं. बबनरावजीचं जाणं म्हणजे हिरवगार गळालेलं पान आहे, बरं का भाऊ. सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या क्रिया ठरलेल्या आहे. सकाळी सूर्याचा उदय नव्हे, सूर्याचा उदय त्याला सकाळ म्हणतात. सकाळी कशाला? सूर्योदय आणि सूर्यास्त, त्याचं कोणाला काही वाटत नाही. तो 6:45 मावळतो, 6:30 उदयाला येतो, याचं काहीच नवल नाही. पण जेव्हा भर दुपारी सूर्य मावळतं याचं दुःख आहे. म्हणून बबनरावजीचं जाणं म्हणजे भर 12 वाजता मावळलेला सूर्य. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ते सगळे आधी ठरलेलं आहे. त्याला विधी लिखित शब्द आहे भाऊ, विधी लिखित. याच्यात कोणी बदल करू शकत नाही. का? पहिलं प्रारब्ध आहे, मग शरीर आहे. पिलब्ध पहिले रचा, पाछे रचा शरीर. पहिली रचना प्रारब्धाची आहे आणि मग त्याच्या आधारे देह आहे. ते तुम्ही पंढरपूरला गेलं म्हणजे वाखरीला ते संबळवाले ते गाणं म्हणतात, मोठ्या टाळवाले, जरूर ऐका त्यांचं. बारका वाजता महादेवाला पुष्य पार्वती गर्भाच्या खुणा, ते पुढचं. मग मागचं सांगा देवा 9 महिन्याची कशी केली रंचना, खालचं म्हणतंय. बरं जाऊ दे, कामापुरतं घेतो. पिरिलब्ध पहिले, पाछे रचा शरीर. आधी रचना प्रारब्धाची आहे आणि मग शरीराची आहे.
आधी प्लॅनिंग तयार केल्या जातो, मग बंगला बांधायचा असतो. आधी रूळ टाकलेले भाऊ, नंतर रेलगाडी. हे तसंच आहे. आधी रूळ टाकल्या जातात, मग रेलगाडी धावते. मग रुळाला कुठं कुठं वळणं असतात. ड्रायव्हर खूप हुशार आहे. आप्पा त्यानं ठरवलं एवढं 10 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा सरळ उसातून गाडी नेऊन निफाडा, या बापान जाईल का आता? जरी त्यानं वळण चुकवायचा प्रयत्न केला तरी आता वळण चुकत नाही. रुळाच्या वळणाप्रमाणेच गाडी वळणं घेत 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 जाणार आहे. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला, आमची इच्छा न भोगण्याची असली तरी आमचं प्रारब्ध आम्हाला दुःख देणार आहे का? आता रेलगाडी ड्रायव्हरच्या ताब्यात नाही, रुळाच्या अधीन आहे. तसं आता आम्हाला स्वातंत्र्य नाही, शरीर प्रारब्धाच्या अधीन आहे. देहत आहे प्रारब्ध अधीन, देहत आहे प्रारब्ध अधीन. माझा काळ तुझी चिंतन काय वाचमने इच्छित काय वाचमने इच्छित सर्व माझा काळ तुझी चिंतन काय वाचमने काय वाचमने. आता गाडी रुळाच्या अधीन आहे भाऊ, ड्रायव्हरचं काही चालत नाही, वळणं घेतच जाणार आहे. तसं देह प्रारब्धाच्या अधीन आहे, ते ठरलेले सुखदुःख त्याला भोगावंच लागणार आहे, आपली इच्छा नसली तरी. आणि तिथे कोणी असू दे, वशिलेबाजी याबाबत चालत नाही. ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव. झाले भिक्षुक पांडव, झाले भिक्षुक पांडव, झाले भिक्षुक पांडव, झाले भिक्षुक पांडव. राज्य घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य. आईला ठाव प्रारब्धे, ठाव प्रारब्धे, सांडेला ठाव प्रारब्धे, सांडीला ठाव प्रारब्धे. आईची प्रारब्धाची ठेव, आईची प्रारब्धाची ठेव, आईची प्रारब्धाची ठेव, आईची प्रारब्धाची ठेव. ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची. आईची प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव. झालं भिक्षुक पांडव, झाले भिक्षुक पांडव. राजभोग गुणे तरीव, हे चांडीला प्रारब्ध, हे चांडीले प्रारब्ध, हे चांडीले प्रारब्ध, प्रारब्ध प्रारब्ध. बाकीच्याचं जाऊ दे. रात्रंदिवस भजन करत होते आप्पा, आणि इथं बरोबर माणसं जखमेवर मीठ चोळतात. तुम्हाला हे ऐकायला मिळतं. आम्ही नाही का बरे,
अरे कधी कीर्तनात नाही, कधी प्रवचन ऐकत नाही, कधी आळंदी पंढरी नाही, गावातल्या सप्त्यात कधी जात नाही, वर्गणी देत नाही, देत असेल त्याला देऊ देत नाही, आणि एकही तमाशा चुकवत नाही. तरी आम्ही एवढे सुखी का? आणि रात्रंदिवस इठ्ठल इठ्ठल करता तुम्ही एवढे दुःखी का? अरे कोण म्हणतंय तुम्हाला भजन केलं म्हणजे प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही? ज्याचं जे देहाला प्रारब्ध आहे, बरं का रविदास, देहाला जन्मभर राष्ट्राकरता भजन केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. त्यावेळेला विरोधाभास होता, आप्पा गोऱ्या लोकांचा जमाना होता, किती वेळा अटक झाली तुकडोजी महाराजांना, कारण तरुण लोकांना खवळून द्यायचे बाबा खंजिरीतून. खंजिरी द्यायसाठीच होती. अंग्रेजो ते म्हणायचे, तिथलं सांगतो, ऐसा मत समजना कि भारत कमकुवत है, आणि गोरे अधिकारी उभे, तुम्हारे पास एटम बॉम्ब है, मिलिट्री है, लेकिन हमारे भी पास है, अगर दिखती नहीं तो मैं बताता हूं, पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. तिथलं त्यावेळेचं सांगतो बरं का, ऐकून गेली, हे कोणता बुवा सांगणार नाही. पत्थर के हम बाम बनाएंगे और भक्त बनेगी सेना. हे दगड दिसतात ना, दगड भारतातले, याचे आम्ही बॉम्ब करू. जेवढे माझे भक्त आहे ना, ती मिलिटरी होईल, पण एक दिवस तुम्हाला भारत सोडावाच लागेल. का चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है ना. पेटला म्हणले भारत, पेटला. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. उठा तिरंगा बढ़ाए छाती, अब बहलाना मुश्किल है. आणि मग ते तरुण बिघडायचे. मी तेव्हा होतो म्हणून सांगतो, राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं भाऊ, तरी त्यांना कॅन्सर झाला, प्रारब्ध देहाला आहे. एवढंच काय तुम्हाला माहिती आहे, जगमान्य पुरुष विवेकानंद स्वामी, त्यांच्या गुरुचा अधिकार रामकृष्ण परमहंसजी, साक्षात देवी त्यांच्यासोबत बोलत होती रविदास, तरी त्यांनाही कॅन्सर झाला. का? प्रारब्ध देहाला आहे, त्याचा आणि भजनाचा संबंध नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे मग भजनाचा फायदा काय? हे पहा, कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नज़ारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. नदीच्या काठाला बसलं, दिवसभर पाणी बघितलं म्हणजे काय तहान लागत नाही का? तसं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे मग फायदा काय? फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येते, हा भजनाचा फायदा आहे. लक्षात घ्या. तर पहाते पांडव अखंड वनवासी, एवढं ऐश्वर, राज्य, घोडे, भाग्य, सर्व एवढं ऐश्वर भोगलेले पांडव भाऊ 12 वर्षे वनवासात. नुसता ऑर्डर दिला द्रौपदीनं, 50 दाशा पडत होत्या महालात. तिच्या डोक्यावर माठ आहे, तळ्याहून पाणी आणायची झोपड्यात, आणि हे हरणाचे कातडे, गुंडाळ्याचे कंदमुळं आणायचे पांडव. एवढं दुःख भोगलं तरी द्रौपदीनं विहिरीत उडी टाकली नाही आणि पांडवानं रोगवर घेतलं नाही. ही भजनाची ताकद. विठ्ठल 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 विठ्ठल. जसा जसा ऋणानुबंध ठरलेला असेल, हेच तुम्हाला माहिती आहे. कर्माचे जे 3 विभाग आहे, एक प्रारब्ध आहे, एक क्रियमान आहे आणि एक संचित आहे. जे साचलेलं त्याला संचित म्हणतात, चालू आहे ते क्रियमान, आपण भोगतोय ते प्रारब्ध. कास्तकाराच्या भाषेत शेतातलं पीक क्रियमान आहे, कणगीत साठवलेलं धान्य संचित आहे, आणि सकाळी गिरणीवर दळायला नेलं हे प्रारब्ध आहे. मग दळायला नेलं कुठून? कणगीतून. अरे कणगीत आलं कुठून? शेतातून. शेतातलं पीक क्रियमान, कणगीतलं धान्य संचित, गिरणीवर नेलं ते प्रारब्ध. मग कधी कधी असं होतंय, याला वाटतं माझ्या रानात अख्खं गव्हाचं पीक आहे तरी रोज भाकरीच खातो,
आणि शेजाऱ्याच्या रानात पूर्ण ज्वारी आहे, रोज चपात्या खात. ते गारणही म्हणतं, भाऊ माझ्या रानात गव्हाचं पीक असून रोज भाकरीच आहे मला, आणि शेजाऱ्याच्या रानात पूर्ण ज्वारीचं पीक आहे, रोज चपात्या खात. तुला कसं माहित? मी त्याचा तंबाखू खातो ना रोज, म्हणून मला. हा सामान्य प्रश्न असला तरी लक्षात घ्या, असं वाटतंय ना. पाहायला पीक त्याच्या शेतात ज्वारीचं खातं चपाती, पाहायला पीक याच्या शेतात गव्हाचं खातं भाकरी. अरे याचं कारण आहे वर्तमान कालचा भोग आहे. बॉक्स आहे बस आहे तो. आता तुम्ही जेवण करून आला, शेतातल्या पिकाचं का गेल्या वर्षी पिकलं त्याचं? जो गेल्या वर्षी गहू पिकला होता तो कणगीत भरून ठेवला आणि त्याची चपाती आज खाऊन आलं 29 एप्रिलला. म्हणजे आजचं जेवण गेल्या सालच्या पिकावर आहे. अरे मग अरे त्यानं गेल्या वर्षी पूर्ण गहू पेरला होता आणि तो भरून ठेवला, ते 12 महिने चपात्या खाणार. आणि तू गेल्या वर्षी पूर्ण ज्वारीच पेरली होती, ती भरून ठेवली, आता 12 महिने भाकरीच खाणार. दिसायला तुला त्याच्या शेतात ज्वारीचं पीक आहे, तुझ्या शेतात गव्हाचं आहे, पण तुला भाकरी खावी लागते, त्याला चपाती खाता येते. हे गेल्या सालच्या पिकावर. तसं भोग तो न घडे संचिता वाचून, जे साचलेलं आहे ते भोगतोय आपण, त्याचं नाव प्रारब्ध आहे. त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. कुठेही जा, जसं पोटाच्या भीतीनं कुठेही जा आणि जावं लागतं भाऊ. हे माणसाला कोण फिरवतं? हा बस एवढं. अरे माणसाला फिरवतं कोण? यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. शाबाश शाबाश. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. देख सन्यासी देख फकीरा, घर घर मांगे टुकड़ा. देख सन्यासी देख फकीरा, घर घर मांगे टुकड़ा. ये किया तन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. 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 रोहिदास म्हणजे अख्खा गाथा पाठ, काही काढा त्याला पाठच आहे. यारो यारो पेट बड़ा बाका आणि सबको लगा दिया धोखा. देख सन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकड़ा. एक ही आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. यही पेट से रावसी पाए, यही पेट से मरते, यही पेट के खारिक आदमी मुलुक मुलुक सब फिरते. यारो पेट बड़ा बाका. पोट लागले पाठीशी, बरं का बापूसाहेब, पोट लागले पाठीशी आणि पोट हिंडवी देशोदेशी. आणि मग कुठेही जा, पोटा बेन चिकड़े जावे तिकडे पोटाची येते सवे. पोटाची येते सवे, तिकडे पोटाची पोटा बेन तिकडे जावे, तिकडे पोटाची येते सवे, तिकडे पोटाची येते
सवे तिकडे पोटाची येते सवे पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे. या जे भजने आले वो बसा इथं जवळ. पोटा भेने जिकडे जावे आणि तिकडे पोटची येते सवे. पोटाच्या भीतीनं कुठेही जा तुम्हाला पोट सोडणार नाही बरं का भाऊ. तसं कर्माच्या भीतीनं कुठेही जा तुमचं कर्म तुम्हाला सोडणार नाही. तुकोबाराय म्हणतात रात्रीचा गेलो कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्माच्या भयाने गेलो राती राती कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्माच्या भयाने गेलो रातो राती कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्म ते सांगा ती पुढे चाले. पुढे चाले पुढे चाले. पुढे चाले. कर्माच्या भयाने गेलो रातो राती रात्रीचा पळालो म्हणतात कर्माच्या भीतीनं. ते त्याकरता 1-2 मिनिट आप्पा 1 तास राहिला बरोबर करू आपण 2 मिनिट. बायको मरण पावली सकाळी भाऊ तिकडची गोष्ट आहे. तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची. सकाळी मरण पावली सगळे नात्या गोत्याचे आले. तिरडीवर प्रेत बांधलं उचलणार तर त्याच्यात भूतानं प्रवेश केला आणि दोऱ्या तोडून उठून बसली. बाकीचे गेले पळून. आता पतिदेवाला कसं जाता येईल. 6 महिने होती. 6 महिने कळलं नाही आप्पा. मग कळलं कधी. एक दिवस पाहुणे आले. बैठक रूम मध्ये बसले पाहुणे. ती स्वयंपाक करत होती. पाणी पाहिजे भाऊ प्यायला. पाहुणे म्हणले. मालकानं ऑर्डर दिली बायकोला अरे पाहुणे आले पाणी आण. ते स्वयंपाक करते भाऊ उठली नाही चुलीपासून. तिथून हात पुरवला तांब्यान फुलपात्र पाहुण्याजवळ. 25 फुटाचा PVCचा पाईपच. आता खरं सांगा एवढा लांबीचा हात बघितल्यावर पाहुणे पाणी पिल का. पाहुण्याचं पाणी पाणी झालं आणि बिना पाण्याचे गेले. पण याला कसं जाता येईल आप्पा. त्याला शंका आली. बापरे वाटलंच होतं 12 तासाची डेड बॉडी सकाळी उठली कशी. हे तर भूत आहे नरड दाबून मारल मला. म्हणून त्यानं ठरवलं आज निघून जाणे. संध्याकाळी लुंगी बन्यांवर बायकोनं झोपायचा नाटक केला. 9 वाजता यानं तसंच हळूच उठलं जे पळत गेलं हायवेला गेलं. एका ट्रकवाल्याच्या पाया पडलं. ट्रकमध्ये बसलं. तिथून स्टेशन रेल्वे गाठलं आणि ती अचानक रेल्वे आली. 10 वाजता बसलं. सकाळी नागपूरला पोहोचलं. वाचलो म्हणला भूताच्या ताब्यातून. आता इकडे बूट पॉलिश करू नाही तर हमाली करू पण तिथून वाचलो. म्हणून प्लॅटफॉर्मवर नळावर तोंड धुवायला आलं बरं का भाऊ. त्याची बायको पॅननं मॅनेला घेऊन उभी होती. हा तिच्याकडे बघत होता आणि ती याच्याकडे. तू आली आणि तुम्ही लुंगीवरच आला हो. मी पॅन घेऊन आली. याला म्हणतात कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्माच्या भयाने गेलो रातोराती पण पॅन घेऊन बायको स्टेशनवर हजर. कर्म ते सांगा ती पुढं चाले. कर्माच्या भयाने बैसलो कपाटी. कर्मा हाती काठी लागे पाठी. शेवटचा निर्णय कर्माच्या भयाने बैसलो समाधी. महाराज म्हणतात याच्या भीतीनं समाधीत बसलो पण कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे. कर्म माझ्या आधी जाऊन बैसे. कर्म माझ्या आधी बैसे. आ कर्माच्या भयाने बैसलो समाधी. कर्माच्या भयाने बैसलो समाधी. कर्माच्या भयाने बैसलो समाधी. भयाने बैसलो समाधी. कर्म माझ्या आधी जाऊन बैसे. कर्म माझ्या आधी जाऊन बैसे. कर्म माझ्या आधी जाऊन बैसे. सगळे पाठ आहे तुम्हाला. कर्माच्या भयाने गेलो रातोराती. कर्म ते सांगाती पुढं चाले. कर्माच्या भयाने बैसलो कपाटी. कर्म हाती काठी लागे पाठी. कर्माच्या भयाने बैसलो समाधी. कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे. तुका म्हणे कर्मा किती तुला भ्यावे.
अरे कुठेही घाबरून पळत गेला तरी कर्म सोडत नाही ना. महाराज म्हणता घाबरायचं नाही, आता उलट भोगायची तयारी ठेवा. आणि या भोगाशी असावे सादर, आणि या भोगाशी असावे सादर. ए आलिया भोगाची असावे सादर, आलिया भोगाची असावे सादर. देवावरी भार घालोनिया, देवावरी भार घालोनिया, देवावरी भार घालोनिया, देवावरी भार घालोनिया. भगतो कृपा सिंधू निवारी साकडे, भगतो कृपा सिंधू निवारी साकडे, भगतो कृपा सिंधू भगतो कृपा सिंधू निवारी साकडे. भगतो कृपा सिंधू निवारी साकडे, भगतो कृपा सिंधू निवारी साकडे, भगतो कृपा सिंधू निवारी साकडे, भगतो कृपा सिंधू निवारी साकडे. कुठेही गेला तरी ते तुम्हाला सोडत नाही ना. मग आता घाबरून पळू नका, भोगायसाठी तयार राहा. आलिया भोगासी असावे सादर. इथपर्यंत आलो आपण, काळजी करू नका. आलिया भोगासी असावे सादर. पण पुढचे शब्द महत्वाचे आहे. देवावरी भार घालवणे, हे महत्वाचं आहे. भार घालणे म्हणजे आपलं वजन त्याच्या डोक्यावर ठेवणे एवढा संकोचित अर्थ भार शब्दाचा नाही. भार घालणे शब्दाचा अर्थ होतो भाऊ त्याचं नाव घेणे. तुम्हाला हे वैचित्र वाटेल पण मी पटवून देतो. नाव घेणे म्हणजेच भार घालणे होतं. नाहीतर लग्न झालं म्हणजे, आणि ते पुस्तकही मिळतं पंढरपूरच्या यात्रेत. काही काही लोक तेवढ्याच कामी असतात, बरोबर चंद्रभागेत फिरतात. तो दुकानदार, त्याची बायको, पुस्तकाचं बंडल बायकोच्या हातात, याच्या गळ्यात हार्मोनियम. ते पुढं म्हणतं, हे मागं म्हणतं. तुम्ही पाहिला दुकानदार चंद्रभागेच्या वाळवंटात. 7व्या दिवशी 6वीचा फेरा, गोपी बाळा तिनं जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जो रे जो. मग ही म्हणते शिवाजीचा पाळणा, हे मागची किंमत 50 रुपये. मग तो भसाड्या आवाजात, पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 40 रुपये. मग गरजू लोक विकत घेतात भाऊ. त्याच्यात जसं लिहिलं तसं पाठ केलं जातं. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर, अब्दागिरी धरा. जातं दुष्काळी रोडवर, पण पुस्तकात लिहिलं असते राव निघाले लढाईवर. अब्दागिरी कुठली, खोरण टोपलेले का डोक्यावर, पण पुस्तकात आहे ना अब्दागिरी धरा. अरे एवढं एकदा नाव पत्नी घेते, जन्मभर सांभाळण्याची जबाबदारी पतीवर येते. याला म्हणतात भार घालणे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता कळलं ना, म्हणजे देवावरी भार घालवणे. या मग एकदा पत्नी नाव पतीचं घेते आप्पा, तर पती जन्मभर सांभाळतो. रात्रंदिवस भजन केल्यावर तो देव काय झोपा काढेल का? लक्षात. म्हणून देवावरी भार घालवणे. आणि एक ठरलेलं आहे, त्याच्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय तो तुमच्या प्रकरणात लक्ष घालत नाही. जबाबदारी टाकली, कोणी बेवारस झाडं जेवढे दिसतात तुम्हाला, बेवारस, ज्या झाडांनी मालकावर जबाबदारी टाकली ते झाडं पावसाळ्यात वाळतात. आणि रोडच्या काठाचे बेवारस देवावर जबाबदारी टाकल्यानं उन्हाळ्यात हिरवी फुटती तरुवेर उष्ण काळ माती, जीवन तयाची कोण घाली, जीवन तयाची उष्ण काळ माती, जीवन तयाची कोण घाली, जीवन तयाची
तिथलं सांगतो राजू, अरे ते रोडच्या काठाचे झाड तू पाणी दिलं का त्याला? पावसाळ्यात वाळतात, मालकावर भार घातणारी झाडं उन्हाळ्यात हिरवी होतात, देवावर भार घालणारी झाडं. फुटती तरुवर उष्ण काळ माशी, जीवन तयासी कोण घाली भार घातली यावरी. नाही तर एक तर सगळ्या प्रसंग तुम्हाला सर्वांना पाठ झालेला आहे. कौरवी चाली सभे माझी आणली, कौरवी पांचाली सभे माझी आणली. हे कौरवी पांचाली सभे माझी आणली, कौरवी पांचाली सभे माझी आणली. हे वज्रे हरण वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगे येई वो पांडुरंगे, पांडुरंगे येई वो पांडुरंगे, पांडुरंगे येई वो पांडुरंगे, पांडुरंगे येई वो पांडुरंगे. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्रे कैची झाली माऊली. ते रागावली वगैरे सगळी माहिती आहे, पण हा संदर्भ महाभारतात दिला आप्पा. पांडव वनवासात गेले आणि वनवासात गेलेल्या पांडवांचे काय हाल आहे हे बघण्यासाठी दोघं गेले बरं का भाऊ. दोघं कोण? द्रौपदीचा भाऊ, त्याचं नाव दृष्टद्युम्न, आणि यांचा सखा भगवान श्रीकृष्ण. रथामध्ये पांडव वनवासात, शांत राहा रे, जंगलातल्या झोपड्यात पांडव, भरजरी कपड्यामध्ये ऐश्वर्यात असणारे पांडव भाऊ पाचही भावानं हरणाचे कातडे गुंडाळले. जेवायची व्यवस्था, कंदमुळे आणायचे. ऑर्डर दिल्यावर 10-15 दाशा पळत यायच्या द्रौपदी पुढे. तिच्या डोक्यावर मातीचा माठ, तळ्याहून पाणी आणायचे. योग असा, पाचही भाऊ हरणाच्या कातड्यामध्ये, बहीण माठ पाण्याचा घेऊन तळ्याहून आली. दोघांना पाहिलं, रथ घेऊन गेले होते कृष्ण आणि दृष्टद्युम्न. माठ ठेवून दिला रोहिदास, पळत येऊन देवाच्या गळ्याला बिलगली द्रौपदी आणि बिलगू बिलगू रडली. आता मीच तो वाचून दाखवतो जसं लिहिलं तसं, पण ते संस्कृत मध्ये आहे. कथम नु भार्या पार्थानाम तव कृष्ण सखी विभो, दृष्टद्युम्नस्य भगिनी सभाम कृषत मादृशी. हे शब्द द्रौपदीचे आहे. कुठं? जंगलात देवाच्या गळ्याला बिलगून रडली. कथम नु भार्या पार्थाना, देवा अर्जुनासारख्या वीराची बायको आहे मी. तव कृष्ण सखे विभो, तू ब्रह्मांडाचा मालक आहे, तुझी सखी आहे. आणि हा माझा भाऊ आहे ना, हा महारथी आहे. एक रथी अनेक रथ्यांच्या सोबत एकटा लढाई करतो, त्याला महारथी म्हणतात. या महारथी दृष्टद्युम्नाची मी एकुलती एक सख्खी बहीण, ब्रह्मांडाचा नायक भगवान कृष्ण त्याची सखी, आणि अर्जुनासारख्या वीराची बायको. पुन्हा एक सांगितलं, गांडीव नावाचं जे धनुष्य आहे ते अर्जुनाकडे आहे देवा. आणि एक लक्षात घ्या, गांडीव धनुष्यावर बाण लावण्याची ताकद जगाच्या पाठीवर तिघात आहे. तिघ, एक तर भीम, श्रीकृष्ण, नाहीतर अर्जुन.
तिघच त्याच्यावर बाण लावू शकतात, आणि ते गांडीव अर्जुनाकडे. 1000 हत्तीचं बळ आहे भीमामध्ये. मग 1000 हत्तीचं बळ असणारा भीम, गांडीव धनुष्य असणारा अर्जुन, ब्रह्मांडाचा मालक असणारा सखा, आणि महारथी असणारा माझा भाऊ दृष्टद्युम्न, अरे त्याच्या बहिणीला केस धरून ओढत न्यावं सभेत, तरी अजून तुम्ही जिवंत ठेवलं कौरवांना. दिग्बलम भीमसेनस्य, तिचे पुढचे शब्द. दिग पार्थस्य धनुष्मताम यो माम विप्रकृताम क्षुद्रये मर्शयताम जनार्दन. म्हणजे धिक्कार असो या भीमाच्या ताकदीचा, धिक्कार असो अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा, धिक्कार असो तुझा. मी काय केलं तुला कळत नव्हतं का? आता माझ्या द्रौपदीला केस धरून ओढत आणणार आहे कौरव. द्रौपदे, तुझे पती जुगार खेळायला बसले ना, त्याच वेळेला कळलं होतं पुढे काय काय होणार आहे. मग कळलं होतं तर आधीच का नाही आला? अरे मी तर 9:45 आलो, तुम्ही जवळचे माणसं उशिरा आले, मी नगरहून आलो. बरं का, तिकडचं सांगतो. हे अतिप्रेमाचं बोलणं आहे. मी तर आधीच येऊन तयार होतो द्रौपदे. मग कुठं चहा पित होता का निफाडच्या हॉटेलात? नाही, मजा बघत होतो. कशाची? आता खरं विचारतो तुला, खरं सांग, ओढत आणल्या तुला माझी आठवण आली का? इमानदारीनं सांग. मी बघत होतो तो पहिल्यांदा तू त्या म्हाताऱ्या भीष्माकडे पाहत होती. भीष्माचार्य, मी जुगारात हारली का हो? कारण माझे 5 पती आधी जुगारात हारले, म्हणजे कौरवाच्या ताब्यात गेले. मग पारतंत्र्यात गेलेल्या पतीला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य? खाली मान घातली द्रौपदीच्या प्रश्नानं आचार्य. कारण पणावर लावणारा स्वतंत्र पाहिजे ना. हे तर माझ्या हाती हारले, 5ही कौरवाच्या ताब्यात गेले. मग ताब्यात गेल्यावर हिला पणावर लावण्याचा त्यांचा काय अधिकार आहे? बेटा, तुझं खरं आहे, पण मी या दुर्जनांचं खाल्लं ना, त्याच्यामुळे माझ्या बुद्धीत न्याय निवाडा करायची ताकद नाही राहिली. म्हणून द्रौपदी तिथं हसली. थोडंसं वाढतंय प्रकरण, थोडंसं वाढतंय, पण वाढू द्या. शरपंजरी भीष्म पडले आणि भीष्माच्या पुढे युधिष्ठिर आले, हात जोडले. किमेकम दैवतम लोके किम वाप्येकम परायणम स्तुवंतकम कमर्चंत प्राप्नुयुर्मानवा शुभम को धर्म सर्वधर्मानां भवत परमो मतः किम चपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. हा प्रश्न युधिष्ठिराने विचारला शरपंजरी पडलेल्या भीष्माला. आणि मग भीष्मानं जे युधिष्ठिराच्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचं नाव आहे विष्णू सहस्त्रनाम. भीष्म उवाच जगत प्रभुम देवदेव. कधी? शरपंजरी. आणि मग हसली द्रौपदी. का हसतेस बेटा? सहज हसली महाराज. नाही, कुलवान घराण्यातली लेकरं सहज हसत नाही. का हसली? सांगते बाबा. मला केस धरून ओढत आणलं होतं, तुम्ही सोफा सेटवर बसला होता. मी विचारलं होतं मी हारल्या गेले का? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आता पार बाणावर पडला तरी धर्मराजाच्या प्रश्नाचं उत्तर देता, म्हणून हसू आलं. बेटा, तेव्हा दुर्जनांचं खाल्लं होतं, म्हणून माझ्या बुद्धीत न्याय निवाडा करायची क्षमता नव्हती. आता माझ्या अर्जुनाच्या बाणानं शुद्ध झालो बेटा, म्हणून मला उत्तर द्यायची क्षमता बुद्धीमध्ये. तिथे ती रागावली होती. तिचे शब्द आहे दिग्बलम. जसं भीमसेनस्य तसं धिक्कार असो त्या सभेचा ज्या सभेत म्हातारी माणसं नाही, आणि धिक्कार असो त्या म्हाताऱ्यांचा जे खाण्यापोटी खरं बोलत नाही.
मग द्रोणाचार्यकडे बघितलं, देव म्हणले, त्यांनी खाली मान घातली. मग कृपाचार्याकडे बघितलं, त्यांनी खाली मान घातली. मी गंमत बघत होतो 9:45 पासून. नंतर तुला वाटलं आपले 5 मिस्टर बसलेले आहे, मिस्टर धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. 5 कडे पाहिलं. एक गरम रक्ताचा होता, तो उठला, त्याचं नाव भीम. पण मोठ्या भावानं मांडीवर थाप मारली. बाईस खाली. भाऊ हे नीट ऐका, बाईस खाली. का दादा? दिदले दुःख पराणे, उसने फेडू नयेचे सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. अरे दुसऱ्यानं त्रास दिला म्हणजे सहन करावं बाबा, देव बघून घेईल. ही मराठीतली मजा पहा. तेच शब्द वापरले भीमानं, धर्मानं तेच, फक्त थांबण्यात फरक झाला एवढंच. अर्थ 2 झाले. धर्मराज म्हणतायत, दिदले दुःख पराणे, उसने फेडू नयेची सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. भीम म्हणतो, दिदले दुःख पराणे, उसने फेडू नयेची सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. बस हे कळलं तुम्हाला. तरी पण धर्मापुढे भीमाचं चाललं नाही. शेवटी द्रौपदीनं आपलं रक्षण आपल्या बाहुबलानं करायचं ठरवलं, पण नाईलाज झाला अबला. आणि मग 11:18 तू मला मोबाईल केला, किसनराव धाव आहे ना. कोठे गुंतिलाची द्वारकेच्या राया, कोठे गुंतिलाची द्वारकेच्या राया. वेळ काच कया लाविला, ओ वेळ काच कया लाविला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. राया वेळ कास कया लाविला, वेळ कास कया लाविला. सर्वात शेवटी मला आवाज दिला, कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया. आणि मग धावलो द्रौपदी. का? माझं ठरलेलं आहे, पार घातली या वरी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, हो होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका मने भार घातलिया वरी, होईल कैवारी नारायण. तुका मने भार घातलिया होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातलिया वरी, आणि मग होईल कैवारी नारायण. म्हणजे भार घातल्याशिवाय कैवार घेत नसल्यामुळे आलेया भोगासी असावे सादर, पण देवावरी भार घालून या. इथपर्यंत आलो आपण. तुकोबाराय म्हणतात, मग एकदा त्याच्यावर भार घातला ना, मग कृपा सिंधू दिवारी सागर, मग कृपा सिंधू दिवारी मग तो कृपा सिंधू निवारी सागरे, मग तो कृपा सिंधू निवारी सागरे. मग कृपा सिंधू दिवारी सागर, मग कृपा सिंधू दिवारी सागर. मग तो
साकरे रते बाबूर काय रंग रते बाबूर काय रंग रते बाबूर काय रंग रते बाबूर काय रंग भगत कृपा सिंधू निवारी साकरे भगत कृपा सिंधू 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 निवारी साकरे साकरे रते बापूड काय रंग रते बापूड काय रंग रते बापूड काय रंग रते बापूड काय रंग भगत कृपा सिंधू निवारी साकरे कृपा सिंधू ओ निवारी साकरे मग तो कृपा सिंधू निवारी साकरे ये रच बापुरे काय रंग सिंधू निवारी साकरे रते बापुरे काय रंग काय रंग काय रंग आलिया भोगाशी असावे सादर. जे आहे ते भोगावंच लागतं ना, मग त्या भीतीनं पळू नका, भोगण्याची तयारी ठेवा. आलिया भोगाशी असावे सादर, पण देवावरी भार घालून या. आणि एकदा त्याच्यावर जबाबदारी टाकली ना, मग खालची लाईन वाचायची, मग तू कृपा सिंधू. हे उगाच शब्द तयार झाले असं काय? एकातून एक चरण जन्माला आलेलं साभंग म्हणजे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. कधी भार घातली या वरी होईल कैवारी, मग तो कृपा सिंधू. आणि त्याला कृपा सिंधू म्हटलंय बरे का रोहिदास. कारण कृपा सिंधू का म्हटलं, काही कृपेचे ओढे आहे आणि काही कृपेच्या नद्या आहे बरं का भाऊ. आणि देव कृपेचा समुद्र आहे. नदी वेगळी, ओढा वेगळा, समुद्र वेगळा. ओढ्याला पाणी असतं पण काही तास, पर्जन्याचे काळी ओहोळ्याचे नद. वस्त्रोणी जाय बुंदन राहे माझे. 2 तासच ओढा, पण पट्टीच्या पोहणारा जाऊ देत नाही पलीकडे ओढा. तसं काहीची कृपा ओढ्यासारखी असते, 2 तासाकरता कृपा. काहीची कृपा नदीसारखी, नदीत चढ उतार आहे. वर्षाकाळी सरिता चढो लागे पंडुसुता. शरदकालू रिगे सरिता ओहोटू लागे. पावसाच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं भाऊ, पावसाळा संपला म्हणजे उतरतं. तशी काहीची कृपा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागला की उतरते. श्रावण महिन्यात तर गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. लेका 11 महिने रजेवर जाता का रे, या महिन्यात वैतागून सोडता. म्हणून तुम्ही आपा श्रावण महिन्यातली कोंबडी पहा. फिरायला 10-5 पिलं पुढं 10-5 मग छाती काढून चालते कोंबडी. पुढं पाहते मागं पाहते. मेरा भारत महान 1 महिना. श्रावण संपला की कोंबडी उकिरड्यावर एकटी दिसेल तुम्हाला. तिला विचारा, कोंबडी लेकरं दिसत नाही तुम्हाला, कळतं ना महाराज झाले. श्रावण संपला, लेकरं संपली. आता माझाही नंबर लागतो बाबा गणपती उठल्याबरोबर. आमची कृपा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपदात उतरते. म्हणून काहीची कृपा वड्यासारखी, काहीची कृपा नदीसारखी आणि भगवंताची कृपा समुद्रासारखी. आपुला तू बोल साच करी, आपुला तू आपुलाची बोल साच कर. धन तुझा कृपा सिंधू म्हणतील, माझे उमल केले धन तुझा कृपा सिंधू म्हणतील. कृपा सुंदर शिले. आपुलाची बोल साच करी, आपुलाची बोल साच कर. आपुलाची बोल साच कर. पावर मी म्हटलं कडे गाथेचे गाथे पाठ आहे रोहिदासला. काही काढ
धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. तुका म्हणे हातव कृपेचा सागर, नामासाठी पार पावविल. ऐसा कृपेचा सागर. वा काय पुढं काय सांग बरं. माईकच आहे म्हणावं आता. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐसा कृपेचा सागर उभा विटे कटी कर. बस बस जाऊ दे, झालं काम आता. नाही आता परीक्षा घेत नाही. कृपेचा समुद्र, समुद्रामध्ये कधी जा, दिवसा जा, रात्री जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, दुष्काळात जा, सुकाळात जा, पूर्ण पाण्यानं भरलेला. तसं देवाकडे कधी जातो, पूर्ण कृपेनं भरलेला. मग तो कृपा सिंधू. इथपर्यंत आलो आपण. आता काय अर्धाच तास आहे. मग तो कृपा सिंधू. भाऊ अजून काय महाराष्ट्र वैतागला नाही मला. आता नगरला रामायण. भाऊ म्हणतात थोडी विश्रांती घ्या, त्यांचंही बरोबर आहे. पण आता कुठली विश्रांती. आता नाही, याच्यात उलट आहे. वय वाढलं की कार्यक्रम वाढतात. रामायण नगरला चालू, आज कीर्तन नाशिक, उद्या सकाळचं परळी वैजनाथ. फक्त 400-500 किलोमीटर फिरायचं, 5-6 तास बोलायचं. पण अजून काही मला समाज वैतागला नाही. वाट पाहूनच आहे. आनंद आहे. आणि आपण 45 वर्षे झाले बरोबर कीर्तन सुरू केली त्याला. काय झालं होतं. दुसरी लाईन चालू आहे आता आपली. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. निवारी साकडे हे नंतरचा कार्यक्रम आहे बापूसाहेब. पहिलं काहीच साकडे पडोने दे, काहीच साकडे पडोने दे, काहीच साकडे पडोने दे, काहीच साकडे पडोने दे. निर्वाणी गोविंद हसे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दे. माझ्या सोबत राहून राहून रोहिदासचं पाठ झालं सगळे. म्हणून तो दुसऱ्या कीर्तनकाराला प्रमाण देतो ना, हे माझे, त्याला येतच नाही. त्या बुवाला येत नाही. कारण त्याचं तेवढंच टिपण असते. तुका म्हणेपर्यंत तिथून प्रस्तुत पासून बस एवढंच. प्रमाण पाहिजे. प्रमाण त्याच्या बोला. प्रमाण आलं संताचं की हायकोर्टाचा निकाल समजायचा. इथं आपलं चाललंय साकडे. इथे शब्द साकडेच आहे, पण मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. साकड पडल्यानंतर निवारणचा शब्द येतो. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे हा कार्यक्रम नंतरचा आहे. महाराज म्हणतात पहिलं काहीच साकडे पडवणे दे. पहिली गोष्ट साकडच पडू देत नाही, आणि कदाचित पडलं मग निवारी. बस त्याकरता हे शब्द आहे. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. तोच, बाकीचे नाही, बाकीचे नाही. कारण येरते बापुडे काय रंक हा शब्द आहे. रंक शब्द रावच्या विरुद्ध आलेला आहे मराठीमध्ये. राव विरुद्ध रंक. आणि भाऊ राव एकच असतो, त्याला सोडून बाकीचे रंक असतात. राव एकच आहे. बळीया माझा पंढरी राव, तो हा देवा ताई देव, तो हा देवा ताई देव. बळीया माझा पंढरी राव, तो हा देवा ताई देव. बळीया माझा पंढरी राव, बळीया माझा पंढरी राव, बळीया माझा
मागं पुढं झालं तिकडचं इकडे काय हरकत नाही. बळया माझा पंढरीराव आणि तो हा देवाचाही देव बळया माझा पंढरीराव. एकच राव आहे आणि त्याला सोडून जेवढे बाकीचे आहे ते रंक आहे. येरते बापुडे काय रंक, फक्त तोच कृपा सिंधू निवारी साकडे, बाकीचे नाही. का आपल्या पोटाची रडते ते तुम्हाला काय देणार आहे, त्याला रंक म्हणतात. पूर्वीचा काळ नातू रडला की म्हातारी यायची, आबाई काय झालं, नातू रडतोय, असं कर, चतकोर भाकरी घे, त्याला तव्याचं काळे 2 बिबवे, तांब्याभर पाणी, चमड्याचा तुकडा, नातवावरून पाणी उतरून चौकात नेऊन टाक, पूर्वीचं औषध. मग चतकोर भाकरी, त्याला तव्याचं काळे 2 बिबवे, चमड्याचा तुकडा, तांब्याभर पाणी, नातवावरून उतरलं बापूसाहेब, नेऊन टाकलं चौकात, नातू रडायचा थांबला. माझा प्रश्न आहे, तव्याचं काळे लावलेल्या भाकरीवर जो देव खुश झाला, तुम्हाला गुलाबजाम देईल का तो, खरं सांगा. म्हणून येरते बापुडे काय रंग, येरते बापुडे काय, येरते बापुडे काय रंग. बस बस, मर्यादा आहे, बरोबर करू. आता 2 चरण झाली, एवढं लक्षात ठेवा. माई काही कसर ठेवली नाही, शब्द न शब्द घासून चालू आहे. आता 27 मिनिट आहे, त्याच्यात सगळे करू आपण. एकदा सर्वांनी हात वर करा संप्रदायपूर्वक. वा वा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा चाल म्हणू द्या. असं वा वा, बापू मस्त हार आणला. आलिया भोगासे असावे सादर, आलिया भोगासे असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार घालून देवावरी भार घालून मगत कृपा सिंधू निवारी साकडे, मगत कृपा सिंधू निवारी साकडे. देवावरी भार घालून देवावरी भार घालून मगत कृपा सिंधू निवारी साकडे, मगत कृपा सिंधू निवारी साकडे. भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार घालून देवावरी भार घालून मगत कृपा सिंधू निवारी साकडे, मगत कृपा सिंधू निवारी साकडे. देवावरी भार घालून मगत कृपा सिंधू निवारी साकडे, भगत कृपा सिंधू निवारी साकडे. येरते बापुडे राव रंक, येरते बापुडे राव रंक, मगत कृपा सिंधू
भगत कृपा सिंधू निवारी सागर रती बापुळे काय रंग रती बापुळे काय रंग भगत कृपा सिंधू निवारी सागर भगत कृपा सिंधू निवारी सागर रे ना विठला 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 हला विठला विठला हला विठला नवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गणेश्वर महाराज महाराज की जय हला विठल 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 आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोणिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे फक्त तो बाकीचे नाही येर ते बापुडे काय रंक. आणि एक लक्षात ठेवा जन्म झाला मृत्यू ठरलेला आहे मरण येणार आहे येणार नाही मरणापर्यंतच आम्ही चाललोय हे लक्षात ठेवा. लक्षात येत नाही आमच्या दररोज 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 आपला प्रवास सुरू आहे ते मरणाकडे. मरण आहे तिथंच आहे आपण तिकडेच चाललो. आयुष्य जाते आहे पहा आयुष्य जात आहे पहा काळ जपत ते महा काळ जपत सेवा स्वयिताचा घोर बाहा त्यानी रहा त्रिहरीचा स्वयिताचा घोर बाहा त्यानी रहा त्रिहरीचा. आयुष्य जात आहे पहा आजचा दिवस गेला बापूसाहेब उद्या नाही गेली ऐसी घडी पुन्हा नये. बस गेला गेला तो गेला. मग मरण येणारच आहे. तुम्ही चुकवण्याचा प्रयत्न करा ते चुकणार नाही. डॉक्टर साहेबांनी तपासलं बरं का आप्पा तिकडची गोष्ट सांगतो. डॉक्टर पाटील आपला 3 पिढ्याचा संबंध आहे. माझा आजोबा डॉक्टर होता माझा बापही डॉक्टर होता मी डॉक्टर आहे. संबंध 3 पिढ्याचा आहे. माझ्या आज्यानं तुझा आजा तपासला माझ्या बापानं तुझा बाप तपासला मी तुला तपासतो. तुमची 3 पिढ्याची पेशंटची परंपरा माझी 3 पिढ्याची डॉक्टरची परंपरा. एवढे ऋणानुबंध असल्यामुळे खरं सांगतो पाटील तुम्हाला कॅन्सर झाला आणि कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही 1 महिन्याच्या वर जगू शकत नाही. फक्त विनंती आहे चिडचिड करू नका कोणावर रागावू नका. महिनाभर समाधानानं राहा हसून खेळून कुटुंबाचा आनंद वाढवा आणि काय काय इच्छा असेल त्या खाण्यापिण्याच्या पूर्ण करा. घरी आला तो पाटलीन म्हणली काय आंबे रस घेता का श्रीखंड तूच घे खाऊन. महिन्यानी मरण आहे माझं. एकच पेशंट आहे आपल्या भारतात शरदचंद्रजी पवार साहेब. कॅन्सरला घाबरत नाही त्यांना कॅन्सर घाबरला. नाही तर मी मरणार आहे मला कॅन्सर झाला मी मरणार आहे. अरे अशी जर भीती मनात ठेवली
तर जन्मभर दुःखाचे डोंगरच्या डोंगर तुझ्या जीवनात. भयाची पोटी दुःखाची राशी भयाची पोटी दुःखाची राशी भयाची पोटी दुःखाची राशी भयाची पोटी दुःखाची राशी. शरण देवाजी शरण देवासी देवा भोले मग तो कृपा सिंधू निवारी सागरे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी हो हो सिंधू निवारी सागरे. मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी मरणार आहे अशी जर भीती मनात ठेवली तर भयाची या पोटी दुःखाची या राशी. मग ते दुःख टाळण्यासाठी काय? एकच उपाय, शरण देवासी जाता भले. तुला मरणाची भीती वाटते ना, त्याचं ठरलेलं आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. असं स्वतः त्याचे उद्गार असल्यामुळे शरण देवासी जाता भले. ठीक आहे बरं का रविदास? ठीक आहे म्हटलं. शरण देवासी त्याला शरण गेल्यावर स्वप्ने जन्म मरण नाही नाही स्वप्ने जन्म मरण नाही स्वप्ने विष्णुदास नाम जाता ती शरण विष्णुदास नाम जाता ती शरण जन्म जन्म मरण नाही नाही स्वप्नी जन्म मरण मरण मरण. विष्णुदास नामा जाताची शरण स्वप्ने जन्म मरण नाही नाही. म्हणून भयाची या पोटी दुःखाची या राशी शरण देवासी जाता भले. मग त्याला शरण गेल्यावर अरे तो काय करणार नाही? तुका माननो है काय त्या करीता तुका म्हणे नो है काय त्या करीता चिंता वाहतो आता विश्व बर चिंता वाहतो आता विश्व बर मग तो कृपाचे तू निवारीचा केडे 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 विश्वभर विश्वभर हे मग तो कृपाचे तू
अशी जाता भले आणि एकदा शरण गेला ना तुका म्हणे काय नोहे त्या करिता. अरे तो काय करणार नाही. रोहिदास माणसानं विजेची निर्मिती केली. वीज माणसानं निर्माण केली. मानव निर्मित आहे वीज. मग ज्या माणसानं वीज निर्माण केली सकाळपासून संबंध. आंघोळीला गरम पाणी बाकेराव पाटील दाबा बटन झालं पाणी गरम. स्वयंपाक दाबा बटन. अंधार पडला लावा लाईट. गरमी झाली लावा कूलर. थंडी वाजली लावा हीटर. एवढंच नाही शेवटच्या दिवशी सरपण नाही दाबा बटन राग घेऊन या घरी. हे माणसानं निर्माण केलेली वीज जर एवढं करत असेल तर ज्यानं माणूस निर्माण केला अरे तो काय करणार नाही. काय नो हे केले काय नो हे काय नो हे केले. एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले. निर्माण केलेली वीज जर एवढं करते तर ज्यानं माणूस निर्माण केला संग्राम बापू तो काय करणार नाही. काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले. म्हणून तुका म्हणे काय नोहे त्या करिता. तुम्ही एवढंच करा. चिंतावा तो आता विश्वंभर. ही संबंधी नाव आहे. नावं त्याचीच आहे पण काही काही नावं संबंधाने. संबंधी शब्द कळते ना तुम्हाला. तुलसीदासजीने लिहिलं म्हणून नाव पडलं तुलसी रामायण. रामदास स्वामीनं लिहिलं म्हणून नाव दासबोध. संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली म्हणून ज्ञानेश्वरी. हे संबंधी. तसंच जगजीवन पतित पावन ऋषिकेश. बरोबर आहे ना. हो म्हणत जाणार. तो अख्खा अभंग नामदेवाचा आहे आणि आमच्याकडे ते मटेरियल जास्त आहे संत नामदेवाचं. पण ते समर्पक त्याला. बरोबर. जगजीवन म्हणती माझिया स्वामी ते नामदेवराय म्हणतात. जीवन जगाते म्हणून या. जगाला जीवन देतो म्हणून जगजीवन. पतित पावन म्हणती माझिया स्वामी ते. उद्धरी पतिता ते म्हणून या. पतिताला पावन करतो म्हणून पतित पावन. जगाला जीवन देतो म्हणून जगजीवन. तसं विश्वाचं भरण करतो म्हणून विश्वंभर. पोषितो विश्वाते म्हणून या. पोषितो विश्वाचे म्हणून या. पोषितो विश्वाचे म्हणून या. विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते. म्हणती माझी या स्वामी. हे विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते. म्हणती माझी या स्वामी ते. पोषितो जीवाची म्हणून या. पोषितो विश्वाचे म्हणून या. पोषितो विश्वाचे म्हणून या. पोषितो जगाला जीवन म्हणून जगजीवन. पतिताला पावन म्हणून पतुत पावन. तसं विश्वाचं भरण करतो म्हणून विश्वंभर. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. तुका म्हणे काय नोहे त्या करिता. चिंतावा तो आता विश्वंभर
असं केल्यावर मग ठरलंय मग तो कृपा सिंधू. हे कुठेही वेल्डिंग करा ना, द्रौपद त्याला म्हणतात ज्याच्या भोवताल सगळे फिरतं. द्रौपद अढळ असते आणि मग भोवताल सगळे फिरतात. तसं द्रौपद तिथेच, त्याला बरोबर चिकटतं. हे आलिया भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालून असं झालं तर मग तू कृपा सिंधू निवारी साकडे. तुका म्हणे काय नोहे ते करिता, चिंता वातो आता विश्वंभर. असं झालं तर मग तो कृपा सिंधू. बरं ठरलेलं आहे. निवारी साकडे येरते बापुडे काय रंक. रोहिदास मजा आली. ते संग्राम बापून एक शब्द टाकला, बाबा आम्हाला शब्द प्रभू आयुष्यात पहिल्यांदा वाचले नाही. अरे शब्द प्रभू ते आहे, इकडच्या लोकांना किंमत नसेल माहिती त्याची, पण आळंदीत कोणताही मोठा कार्यक्रम असू द्या, कोणत्याही महात्म्याचा समारोप समारंभ वाढदिवस अभिष्ट चिंतन समारोप कराव संग्राम बापूना. कुठून शब्द वेल्डिंग करते बरोबर जिथल्या तिथे. त्यांचा मोठेपणा आहे, आम्हाला टाकलं शब्द प्रभू. आहे त्यांचं माझ्यावर अंतकरणापासूनचं प्रेम आहे. त्यांची तळमळ होती की बाबा तुमचंच कीर्तन पाहिजे. ठीक आहे बाबा. पहाटे 4:30ला उठलो, सवयीप्रमाणे अर्धा तास मळ्यात आधीच आलो 9:30ला. बरं का भाऊ, तुम्ही 10:30ला आले. आनंद वाटला. अतिशय सुंदर नियोजन, काही काटकसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं रोहिदास, तसे या दोन्ही मुलांनी, संदीप असेल सचिन असेल, त्यांची बहीण चंद्रकलाबाई, मुलगी मनीषाताई, दोन्ही बंधू सुहासराव पन्नालालजी, आई छबुताई, पत्नी संगीताबाई. ते वाचलं नाही एकदा मगाशी, काय चुकलं का? अजून 70च्या वयात चांगलं चालतंय डोकं. हां, छबुताई, संगीताताई, सुहासराव, पन्नालालजी, चंद्रकला, मनीषा, संदीप न सचिन. याच्यापेक्षा काय होतं अजून? उलटा गाथा. जमलं जाऊ. या सर्व परिवाराच्या वतीनं नियोजन झालं. त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असं नियोजन केलं. म्हणून त्या सर्व परिवाराला धन्यवाद देतो. आमच्या संग्राम बापूचं या कार्यक्रमाला मार्गदर्शन, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि त्या परिवाराच्या निमंत्रणाचा मान स्वीकारून तुम्ही लांबून लांबून आले आणि त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून भंडारे परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल, सर्व टाळकरी महाराज खाली बसतील, बसलेल्यातलं अजिबात उठणार नाही. मला वाटतं संग्राम बापूच बोलतील. शब्द प्रभू कशाला म्हणतात ते आता सर्वांचे आभार मानतील. त्यानंतर पुढे हेही असेल, पण ते सांगण्याचा अधिकार जेवू घालणाऱ्याचा आहे. आम्ही जेवणारेच आहो. आम्ही कसं म्हणायचं जेवल्याशिवाय जाऊ नका सगळे. तूच इथली चपाती खाऊन जाण, तू काय सांगतो सासूच्या धनावर जावाय उदार. आपलं ते त्यांना तो अधिकार भंडारे परिवाराचा राखीव ठेवतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या मगत कृपा सिंधू निवारी साकडे. यरते बापुडे काय रंक, भयाची या पोटी दुःखाची या राशी, शरण देवासी जाता भले तुका म्हणे काय नोहे त्या करिता, चिंतावा तो आता विश्वंभर. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोले पुढे वेणी वाकुडी क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार अपरा करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध. म्हणे
ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा राज महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 सर्व टाळकरी महाराज खाली बसा.